नाही आणि त्याच्या जीवाची काळजी आम्हाला समजेलच म्हणून तिने आम्ही इथं भेट द्यायला आलो. तुमच्या डोळ्यामध्ये बसू नाही एवढीच आमची विनंती आहे. आणि आम्हाला आंदोलन द्यावं कायद्याचं ते आमचा काही सहभाग राहू द्यावं. पण त्यांची प्रकृती आता ठीक राहिलेली नाही. 6-7 उपोषण झाले आहेत आणि हे उपोषण त्याला परवडणार नाही. किडनीवर दाब यायला शरीर संपत्ती राहिली नाही. त्याकरता दादाला माझी विनंती आहे की दादांना कोणत्याही परिस्थितीमध्ये उपोषणाला बसू नये. सरकार दुर्लक्ष करते असं वाटतंय. सरकार दुर्लक्ष करत सरकारला नीट करायची आपल्या ताकद आहे ना. फक्त करेंगे मरेंगे आंदोलन द्यावं. गांधीजीनं शांतता म्हणले होतं, भगतसिंगने यानं शांतता घेतली नाही. ज्यावेळेस हातामध्ये बंदूक घेतली त्यावेळेसच सरकार घाबरले. आणि ही एक गेंड्याच्या कातडीची अवलाद आहे. याला नीट करायचं म्हणलं तर आंदोलनशिवाय मार्ग नाही. दादांना आम्हाला आंदोलन द्यावं. आम्ही शेतकरी समाजाचे कार्यकर्ते आता उद्या उन्हात बसणार आहेत असा निर्णय घेतला आणि आम्ही बसूच देणार नाही दादाला कोणत्याही परिस्थितीमध्ये दादाला बसू देणार. त्याकरताच आम्ही नांदेड परभणी दोन्ही जिल्ह्यामध्ये राहत असतो. मी तिथून आलेला आहे मुद्दा नाही आणि त्याच्या जीवाची काळजी आम्हाला